आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दोसरे चरणा संताचे, दोसरे चरण संताचे, दोसरे चरण संताचे, संत गोपालाने करता विचार, संत गोपालाने करता विचार, संत गोपालाने करता विचार, संत गोपालाने करता विचार। बाबाजी सद्गुरुदास तुंगा, बाबाजी सद्गुरुदास तुंगा, बाबाजी सद्गुरुदास तुंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बले, जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय राम बोलो, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे संत श्रेष्ठ देहोनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून सज्जनानो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा, इकडं लक्ष द्या, बोलताना हिक्को कमी करा। मानवी जन्माला आल्याच्या नंतर ज्या माणसाने जीवनामध्ये आपलं हित जोपासलं, महाराज म्हणतात त्याचे मायबाप धन्य। मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की हिताच्या लायकीचं जन्माला आलं त्याचा आनंद मला होतो असं नाही, तयाचा हरिक वाटे देवा। पण हित म्हणजे नेमकं काय, हित कशाला म्हणतात ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन केले। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। आणि अशा सात्विक भक्ताची सेवा जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर मी भाग्यवान माणूस आहे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, तर लेकराला खाली बसवा, त्याला शिस्त ठेवा, शिस्त. पुन्हा उठू देऊ नका. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की पिताश्री रंगनाथराव ज्ञानोबा सातपुते या भाविकाला जाऊन आज 12 महिने पूर्ण होतात. आणि म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आदरणीय गंगाधर भाऊ, भारत भाऊ, सचिन भाऊ आणि पाठीमागे त्यांच्या पत्नी आहेत मातोश्री सुशीलाबाई रंगनाथराव सातपुते, बंधुवर्ग आहे, नातरुंड आहेत, पुष्कळ मोठा परिवार आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून हे प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाचं कीर्तनाचं निमंत्रण या परिवाराने माझ्याकडे दिलेलं आहे. आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग म्हणून तुम्हा भाविकाचं आजच्या या प्रसंगी मला दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य. जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये नेमकं हित कशाला म्हणतात? संपत्ती कमावणं आपण त्याला हित समजतो. पण सुज्ञ माणसं तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत जगामध्ये संपत्ती टिकली कोणाची? आणि जर टिकत नसल तर ते हित कसं? जगामध्ये संपत्ती कोणाची टिकली नाही महाराज. सर्वसामान्य माणसाचा विषय सोडा, पण रावणा इतका श्रीमंत व्यक्ती जगात कोण होऊन गेला? रावणाच्या श्रीमंतीचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी बी केलेला आहे. कोटी करे देते काशान ताटाची, कोटी करे देते काशान ताटाची, जगद्गुरु तुकोबारायांनी रावणाच्या संपत्तीचं वर्णन केले. स्पेशल अभंग, इकडं लक्ष द्या. 5 लाख घरं प्युअर दगडाचे होते, 7 लाख घरं प्युअर विटाचे होते, 1 कोटी काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पण शेवटचं चरण आहे तुकाराम महाराजांचं. तुका म्हणे जाती संपदा वडी, 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 तुका म्हणे जाती
कोणाचं हित नाही इकडं लक्ष द्या. अहो मूळ वाल्मिकी रामायणामधून मध्ये आणखीन रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलंय. भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती. आवाज थोडा स्पष्ट पाहिजे. हे अगोदरचं घुमत महाराज मंगल कार्यालय कीर्तनासाठी कधीच सट होत नाही. पहिला मुद्दा त्याच्यात जर भिको दिला बोल्ड आवाज पाहिजे. बोल्ड बिलकुल त्याच्यात गणगण नको. अतिशय सुंदर सिस्टीम आहे पण बोलताना स्पष्ट पाहिजे. थोडं भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत. मला वाटतं भास द्यावा लागतो बाई. किंवा मला भास कशाला म्हणते ते बघा थोडंसं बेस कमी कर पूर्ण पेन असं करायचं. ते खनकू देऊ नका त्याला. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, अतिशोक्ती नाही. रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या होत्या. रावणाच्या बेडरूमची फरशी गुंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न, त्या रत्नाची फरशी होती. रावणाच्या बेडरूमचे खांब असली हिऱ्याचे होते. एक खांब 1000 मणाचा, असे 60 खांब होते. रावणाची झोपायची जी कॉट होती ना, पूर्वी एक धातू होऊन गेला, एक लालन पृथ्वीचं मोल. त्या धातूची कॉट होती रावणाला झोपायला. आणि हे वर्णन रामायणात कधी आलं या? रावण मेल्यावर रावणाचं डोकं मांडीवर घेऊन त्याची पत्नी मंडोदरी रडत होती ह्या संपत्तीचं वर्णन करून. संपत्ती हे मानवी जीवनातलं हित नाही, त्याच्यावर कीर्तन करतोय मी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर खरं हित कोणतं माणसाचं? संपत्ती हे हित नाही. एका वासुदेवामध्ये तुकोबारायांनी प्रमाण लिहिलंय. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. यातायाती चुकती मग तू भोगशील काया. या हरिभजना विन तुझा जन्म जातो वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू पडसी पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. सज्जनानो, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. जनक राजा सोन्याच्या ताटामध्ये जेवले आणि सोन्याच्या क्वाटवर झोपले. पण सोन्याच्या क्वाटवर झोपल्याच्या नंतर जनक राजाला स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी झाला महाराज. वाकडी तिकडी काठी, गाठी गाठीचं धोतर, फाटकी बंडी, मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले आणि गल्लीमध्ये भीक मागतो. जर्मनचं पातेलं हातामध्ये. वाडा माय तुकडा. जनक राजा स्वप्नामध्ये गल्लीत भीक मागतो. मी विचारतोय तुम्हाला, झोपलाय कशावर? कशावर झोपलाय तो? सोन्याच्या क्वाटवर झोपलाय, पण स्वप्न पडलंय भिकाऱ्याचं. माझा प्रश्न आहे तुमच्या समोर. रोज कीर्तन ऐकणारी माणसं आहेत. सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पडावं? मला वाटतं कीर्तन ऐकू येत नाही काय की तिकडं? सोन्याच्या क्वाटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पडतं? महाराज, कितीही देवानं दिलं तरी माणसाचं मन भरत नाही. आणि ज्याचं मन भरत नाही तो भिकारीच आहे कधी. आपण घरचे माणसं आहेत, हे घरचं कीर्तन आहे. आणि कीर्तन ही वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पण काही कीर्तनकारांनी त्याचा तमाशा केला, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.
स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी मागतो, सोन्याच्या कोटावर झोपलाय. त्याला पश्चाताप झाला. अष्टप्रधान बोलवून घेतले आणि जनक राजानं सांगितलं, सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या कोटावर झोपलो, पण झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. मग स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची कोट खरी? मला याचं योग्य उत्तर पाहिजे. जर उत्तर योग्य मिळालं तर कामावर ठेवील, नाही तर कामावून काढून टाकीन. 7 प्रधान कामावून खाली झाले 7 दिवसामध्ये. कुणी म्हणतंय स्वप्न खरं आणि कुणी म्हणतंय जागृती खरी, सोन्याची कोट खरी. पण 8वा प्रधान ज्या वेळेला घरी येऊन निघतो ना, 8वा प्रधान ज्या वेळेला घरी येऊन निघतो त्यावेळेला आपल्या मुलाला म्हणतो, बाळ, राजाचा प्रश्न लय कठीण आहे, काय उत्तर देऊ? मुलानं सांगितलं, बाबा ड्युटीवरच आज मी जातो, तुम्ही घरी थांबा. आणि बापाच्या बदलीवर मुलगा ड्युटीला आला. त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र. 8 जागेवर वाकडा होता ना. आल्याबरोबर राजाने विचारलं की बाळ, बापाच्या बदलीवर आलास तू, माझा प्रश्न लय कठीण आहे. राजेसाहेब, उत्तर देता आलं तर नक्की देईन. कोणता प्रश्न आहे तुमचा? जनक राजाने त्या मुलाला सांगितलं, आवाज थोडा कमी ठेवा, कमी करा थोडा आवाज. सोन्याच्या कोटावर झोपलो, बरोबर आहे, राहू द्या. सोन्याच्या कोटावर झोपलो, सोन्याच्या ताटात जेवलो, पण झोपल्यावर मला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. बरोबर झालं. आता खावा, तर हातच लावू नका. छान आहे. आता मग स्वप्न खरं का सोन्याची कोट खरी? त्या मुलानं राजाला पहिली एक शिवी दिली. शिवी. तो मुलगा राजा जनकाला म्हणतो, ए राजा, अरे जग तुला ज्ञानी म्हणतंय, पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही. मूर्ख ही शिवी आहे. आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती. जनक राजाचा बीपी वाढला. थोडक्यात आताच्या भाषामध्ये जनक राजाला घाम आला. आणि जनक राजाने त्या मुलाला विचारलं की बाळ, असं काय चुकलंय माझ्याकडून, तू डायरेक्ट मला शिवी दिलीस, मला योग्य उत्तर दे ना. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, राजा, अरे स्वप्न तर खोटंच आहे, स्वप्न कुठं खरं असतंय, पण दिसतंय हे सुद्धा खोटं आहे. डोळ्यानं दिसणारी जगातली कोणती वस्तू सत्य आहे? कीर्तनातल्या एखाद्या माणसानं हात वर करून सांगावं की या माणसाचं घर टिकलंय, या माणसाची बायको टिकली, या माणसाचे पोरं टिकलेत. आणि जे टिकत नाही ते हित कसं असू शकतं? गदी मांडगुळकरांची रचना आहे आणि गायले सुधीर फडक्यांनी सुंदर गीत आहे. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. महाराज, कितीही सुंदर आपली बायको असू द्या, कितीही त्या बाईचा सुंदर नवरा असू द्या, बरं का, पण एक दिवस डोक्यात ठेवला पाहिजे आपण. तुम्हाला माझी नम्र प्रार्थना आहे, कितीही गोंडस नवरा असू, कितीही गोंडस बायको असू, पण एक दिवस ती तरी आधी जाऊ शकते, नाहीतर आपण तरी आधी जाऊ शकतो महाराज. आणि याची रचना केली गदी मांडगुळकरांनी. नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली.
दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय सुंदर रचना केली त्यांनी बघा तुम्ही. हे गाथ्यात नाही बरं का, गाथ्यामध्ये नाही, पण गाथ्याच्या तोडीच आहे. तो मेला बिचारा प्रल्हाद शिंदे, पण त्यांनी काय रचना करून अभंग गायलेत बघा. एका अभंगामध्ये तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. टांग 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 टांग. तसंच हे गदी मांडगुळकराचं त्यांनी सांगितलंय. कोणताच माणूस जगामध्ये स्वतःचं मरण टाळू शकत नाही आणि स्वतःचा रोग टाळू शकत नाही. डोके फ्रेश ठेवा कीर्तनाकड. एक वाक्य सुद्धा तुमच्या करमणुकीचं बोलत नाही आणि मनोरंजनाचं बोलत नाही. असा कोणताच माणूस जगात पैदा नाही झाला महाराज की तो स्वतःचा रोग आणि मरण टाळू शकतो. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्याचा शेवटचा टोक इतका महत्वाचा आहे ना महाराज. माणसाला मोठं कोण बनवतं? कोण बनवतं माणसाला मोठं? मोठं माणसाला त्याची नियत बनवते. डोके फ्रेश ठेवून कीर्तनाकडे लक्ष द्या. मोठा अष्टगंधाचा पटा ओढतो माणूस आणि मंदिरामध्ये जाऊन कसा करतो, ए देवा माझं भलं कर. काही काही जिबीला चिमटे घेते, हे देवा माझं भलं कर. रात्रीच्या 1 वाजता निवडणुकीत लोकांचे पैसे घेतो आणि देवाला म्हणतो देवा माझं भलं कर. देव काय ह्याच्या अवतावरचा गडी आहे? कोणताही माणूस असेल महाराज तो आपल्या कर्माचे फळ भोगत राहतो, एवढं लक्षात ठेवा. माणसाला मोठं त्याची नियत बनवते. नियत, देवा माझं भलं कर असं म्हणणाऱ्या माणसाने एक गोष्ट डोक्यात ठेवायची. आज कीर्तनामध्ये 12 वर्षे द्रौपदीची करंगळी देवाच्या बोटामध्ये होती वनवासाच्या काळामध्ये. तिचा वनवास का नाही टाळला? अहो तुम्ही स्वप्नात नाही देव बघितला महाराज. देवा माझं भलं कर म्हणणाऱ्या माणसाने स्वप्नात तरी देव बघितला का हो? पण देवाच्या बोटात द्रौपदीची 12 वर्षे करंगळी होती, तिचा वनवास का नाही संपला? तुम्ही कोण लागून गेले? बघा माझी विनंती आहे, कीर्तन कशासाठी ऐकायचे? माणसानं नियतीनं जगावं. अरे गरिबी आणि श्रीमंती करोडपतीची अवलाद असू द्या, 8 दिवस दुःख भोगावं लागतं आणि 8 दिवस सुखच भोगावं लागतं. जगातला गरीब असेल नाही तर श्रीमंत असेल माणूस, जीवनात चढ उतार बाबा ठरलेला आहे, कुणीही असू द्या. म्हणून माणसाने नियत सोडून कधी जगू नये. मीराबाईच्या अभंगामध्ये अनुप जलोटांनी महाराज सुंदर गायले.
जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. ए पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जगामध्ये? जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे जगात? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती? जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. काय त्याचं गोड उत्तर दिलंय. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू जगामध्ये फक्त ज्ञान आहे. अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे. जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे बघा. आणि काजळापेक्षा काळी वस्तू जगामध्ये कलंक आहे. हे इकडं का गेलो मी? अंगावर कपडे फाटके असले तर चालतील, पण निष्कलंक जीवन ही श्रीमंती आहे. विठाला विठाला. खरा श्रीमंत कोण जगातला? आणि माणसाच्या जीवनातलं खरं हित कोणतं? हित ते करावे हो देवाचे मधली हवा खात नाही. इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो तुम्हाला मी? माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर संताची आणि देवाची ओळख झाली तर खरं येते. जोपर्यंत पाण्यामध्ये मगर आहे तोपर्यंत हातीची ताकद नाही महाराज त्या मगरीला स्पर्श करायची. पण ती मगर जर पाणी सोडून बाहेर आली ना तर तिला म्हातारे कुत्रे तोडून खाते. याचा अर्थ असा की देवाच्या आणि संताच्या सानिध्यामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला धोका नाही महाराज. जगात धोका नाही त्या माणसाला. आणि म्हणून भगवंताची ओळख करून घेणं हे माणसाच्या जीवनातलं खरं हित आहे. आमच्या ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय बघा. स्वामी विवेकानंदाची 4 वाक्य इथं. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल ही 4 प्रकारची शक्ती ज्याच्याकडे त्या माणसाची उंची आकाशा इतकी आहे. शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. हो ना. आता आम्हाला भेटन तो माणूस काय म्हणतो? महाराज वजन कमी करा, वजन. पण आमचं वजन एवढं कशामुळे?
कीर्तनामध्ये आवर्जून सांगावं लागतंय. पहिले 15 वर्ष माझ्या आईनं मला गावरान गाईचं दूध आणि तूप चारले. त्याचं शरीर आहे. मी काय वडापावून गारीगार खाल्लेली नाही. आणि सांगितलं पाहिजे, हे कीर्तनच आई वडिलावरच आहे. माणसानं सगळं विसरलं तर चालेल, पण आईचं दूध कधी विसरू नये महाराज. आईच्या दुधाची शक्ती चालता चालता तुम्हाला सांगतो, आणि ते कीर्तनाचं यूट्यूबवर बी तुम्ही ऐकलं असेल. ही बिल्डिंग उभा करण्यासाठी लोखंडाचं स्टील लागतंय, पण माणसाची बिल्डिंग उभा करण्यासाठी जे स्टील आहे मध्ये हाडाचं जे स्टील आहे ते आईच्या दुधाने तयार होत आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरातलं हाड आईच्या ओरिजिनल दुधाने तयार होत आहे. त्या दुधाची ताकद सांगतो तुम्हाला. माणूस मेल्याच्या नंतर 5 क्विंटल सरपणामध्ये आपण त्याला जाळून टाकतो महाराज. 5 क्विंटल सरपणामध्ये लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे. पण इमानदारीनं सांगा, दुसऱ्या दिवशी आपण राग भरायला जातो, हाड जळतंय का एवढं सांगा? का नाही हाड जळतो? त्याचं एकच उत्तर आहे जगामध्ये, बसा, की आईच्या दुधाने तयार झालेली वस्तू आहे. अग्नीसारखी महाशक्ती सुद्धा त्याला जाळू शकत नाही. हेच उत्तर आहे. नाही तर सरणामध्ये लोखंडाचं पाणी होतंय ना बाबा. मला वाटतं माझ्याकडे लक्ष नाही मावले हो तुमचं. 5 क्विंटल सरपणात लोखंडाचं पाणी होतंय ना मसनवाट्यामध्ये, पण हाड जळतंय? हाड जळत नाही. त्याचं एकच उत्तर आहे, आईच्या ओरिजिनल दुधाने तयार झालेली वस्तू अग्नीसारखी महापावर सुद्धा त्याला जाळू शकत नाही. हेच उत्तर आहे. हरामखोर माणूस आहे की त्या आईच्या दुधाला बदनाम झाला. आमच्या कबीरजीचं प्रमाण आहे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमाने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमाने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमाने, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, माणसाने सगळं विसरलं तर चालेल, पण आईचं दूध कधी विसरू नये. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे पहा, अतिगोड कवित्व आहे. हरे हंबरुनी वासर आले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हंबरुनी आया बाया सांगत होत्या, होतो जावा तहाना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाहना, पिठामधी पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हंबरुनी
कान्या काट्याव्याचा याला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरान वाणी, काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी, वासराले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. शारीरिक बल सांगत होतो ते आईच्या दुधाकून फुटलं इकडं. शारीरिक बल, बौद्धिक बल, हे स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य इथं. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. शारीरिक बल, बौद्धिक बल, नंबर 3 आध्यात्मिक बल, आणि नंबर 4 नैतिक बल. माणसाचं नेचर चांगलं असावं, स्वतःच्या शरीरातला देव पाहण्याची शक्ती असावी. काय वाजत इकडे? इथंच येईल ना. थोडं कीर्तन बंद होईस तर त्यांना कल्पना देऊन या. तर लोकांना काही त्याचं सुंभ हे नसते, वळण नसते. एक अर्धा तास थांबा, वेळ आहे त्याला अजून. मोकार वाजविते ते महाराज. काय धोरण आहे हो कुणाला? काय कुठं चाललंय याचं काय भान आहे कुणाला? त्या वाजविणाऱ्याला जर कळलं इथं 1000 लोक कीर्तन ऐकते, तो बटन दाबू शकत नाही. त्याला वळण पाहिजे माणसाचं. विठाला विठाला माणसानी स्वतःला पाहायचं शिकावं. दुसऱ्याला पाहिल्याच्या नंतर दुःख आहे, स्वतःला पाहिल्याच्या नंतर सुख आहे. हे कीर्तनातलं महावाक्य बोलतोय तुम्हाला. आपणा पे देख पारे नाही स्वरूप वेगळं, परमात्मा व्यापकुरे पहा परब्रह्म सावळ. ज्ञानोबरायांनी मदालसामध्ये लिहिलेलं हे. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्ववना, बैसोनी आसनी रे पाय निर्वाणीच्या खुना, प्राणासी भय नाही तापत्रय चरणा, मग तुझ सौरसु पाहे पाहे प्रब्रह्मीच्या खुना, पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. महाराज स्वतःला पाहून भगवंताची ओळख ज्यानं करून घेतली ते मानवी जीवनातलं खरं हित आहे. आणि हे हित ज्यांनी जगवलं त्याचे मायबाप धन्य. अभंगाचं पहिलं चरण. Joy,
ठेवलं, धन्य माता पिता तयाची या. आत्तापर्यंत कीर्तनामध्ये जे वाक्य वापरले तुमच्यासाठी मी, ते हित, ते वाक्य ज्यांनी हृदयावर कोरून ठेवलं, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता. जागता शब्द खूप महत्त्वाचा आहे. जागता. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले, इकडं लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जाग राहा, जप करा. भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. उद्योग नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौनेच कलह नास्ति जागरतो भयम. माझ्याकडे लक्ष द्या. इकडं सर्वांगाचे कान करून कीर्तनाकडे लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते. हृदयात व्यथा ही जळते, जाओ लांडुनी या सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा. काय सुंदर आहे. इकडे लक्ष द्या तुम्ही. तुझ भवती वैभव माया. कशामध्ये माणसं फेल गेले हो महाराज? सुंदर घर, सुंदर बायको, सुंदर संपत्ती, सुंदर लेकरं. कोण खातो त्या माणसाला? कोण खातो त्या माणसाला? हे जे देशासाठी लढले, देशासाठी लढले ते अमर जगणाऱ्या माणसाचं नाव घरातच राहतंय. स्वतः पुरतं जगणारी माणसं त्याचं नाव उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा येत नाही. पण जी माणसं देशासाठी, धर्मासाठी, संतासाठी, देवासाठी, परोपकारासाठी जगत राहतात ना,
त्या माणसाचं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत उत्तम चिबुरे कीर्ती मागे उत्तम चिबुरे कीर्ती मागे चार वाक्य चाणक्य नीतीने शिकवले. दरिद्रीचा नाश कष्ट करा, पापाचा नाश जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा, आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. आता जाग कधी राहा म्हणून सांगितलं? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? कधी जाग राहायचं सांगितलं? अहो महाराज इकडं लक्ष द्या. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. मराठी कळते तिकडं पाठीमाग, आणि तुम्ही 100च्या स्पीडनं पळत आला माणूस. स्पीड कितीची? 100च्या स्पीडनं पळत आलेला माणूस 5 फुटावर आल्याच्या नंतर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली. त्याची स्पीड कितीची? 100च्या स्पीडनं पळत आलेला माणूस 5 फुटावर आल्यावर विहीर दिसते त्याला. इमानदारीने सांगा, एवढ्या स्पीडमध्ये आलेला माणूस विहीर चुकवू शकतो? कुठं जाणार त्यो? कुठं जाणार? खाल्ले बोला ना. विहिरीत जाणार. विहिरीत तसला म्हातारपणातला अष्टगंध. म्हणून काही लोक कुच्या तोडतेत. करून करून भागले देवपणाला. विठाला विठाला. म्हणून कीर्तन ऐकून सोडून देऊ नका. सगळा इतिहास त्याचं संशोधन करा. 7 वर्षाची मुलगी होती झाशीची राणी लक्ष्मी. 7 वर्षाची होती त्यावेळेला तिचं लग्न झालं. 16व्या वर्षी तिला मुलगा झाला. 17व्या वर्षी झालेला मुलगा मेला. 19व्या वर्षी नवरा मेला. आणि 22व्या वर्षी लक्ष्मी मेली. पण शेवटचे 11 दिवस घोड्याहून खाली उतरली नव्हती. पाणी सुद्धा पिली नव्हती. म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर आहे लक्ष्मी. 22 वर्षाचे ज्ञानोबा राया महाराज जगातल्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते फक्त ज्ञानेश्वरीमध्ये ऐकायला मिळतंय. हे 22 वर्षाच्या आतमध्ये ज्ञानोबा रायाने लिहून ठेवलंय. जगद्गुरु शंकराचार्य 32 वर्षे, विवेकानंद 39 वर्षे, तुकोबा राया 42 वर्षे, एकनाथ महाराज 40 वर्षे, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्षे. 51 वर्षे जगले छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. ते लहानपणी एक गाणं शिकलो होतो मी. गाणं म्हणू बाबा? सोळा वर्षाचा रपट्टा शिवाजी लढलाय मोगलासी. आज कालचा रपट्टा दडतोय बायकोच्या बगलापाशी. कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला धरा. जग उलटच झालं ऐका जगाची तरा. लहानपणी गाणं म्हणत होतो मी. विठाला विठाला. त्या गाण्याचा शेवट लय सुंदर महाराज.
झालं खऱ्याचं खोटं न्याय जगातून पळाला, चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. शेवट आहे त्याचा, 2 पैशाचं नारळ रुपयाला मिळेना, कसं होईल पुढचं कोणा काही कळेना. असो छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष महाराज काट्याकुपाट्यात जगला, काळकुट्टा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी पुन्हा होणे नाही. हे घडलं तारुण्यामध्ये. तिथून पुढचं जगणं काही शोभनीय नसतंय. म्हणून जागता शब्द वापरला. जागता, जाग राहा, जीवनातली भीती नष्ट होईल. पण ते जगणं तारुण्यात महत्वाचं आहे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मायबापाला धन्यता का प्राप्त होती सुटसुटीत सांगतो तुम्हाला. अगोदर उलट सांगतो. उलट, आईच्या पापानी मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापानी मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या पापानी हलकट जन्माला येतो. किती हलकट? रानातलं फुकटचं पाणी कुणाला देत नाही इतका हलकट. का घडतं असं? पिढ्यान पिढ्या लोकांचं खायची सवय लागली, आपली द्यायची सवयच नाही. आणि शेवटचा मुद्दा, दरिद्री माणूस जन्माला येतो त्याचं कारण स्वतःचं पाप आहे. हे सगळं उलट फिरवा. माती हातात घेतली तर सोनं होतं, स्वतःचं पुण्य आहे. दारात आलेल्या भिकाऱ्याला नाही कधी म्हणणार नाही, वंशाचं पुण्य आहे. पंडित मुलगा जन्माला आला, पंडित, बापाचं पुण्य. आणि हिरा जन्माला आला, चौरंगी चिरा, हे आईचं पुण्य. धन्य माता पिता तयाचिया, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. इकडं लक्ष द्या.
पहिल्या चरणामध्ये अगोदर माता शब्द आहे, नंतर पिता. दुसऱ्या चरणामध्ये अगोदर कन्या शब्द आहे, नंतर पुत्र आहे. दोन्हीही चरणामध्ये तुकोबारायांनी स्त्रीच्या जातीला अगोदर प्राधान्य का दिलं? बघा, 10 ते 12 कीर्तन ठरलं होतं, पण 10:30ला सुरुवात झाले. मग 12:30 पर्यंत करू का सोडून देऊ? हां, आता 12 वाजले, 12:30. कारण तिकडं बाजा वाजायला लागला म्हणून म्हणलं. एक 15 मिनटं घेऊ अजून, 12:15 पर्यंत. अगोदर माता नंतर पिता असं का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. वात्सल्य नावाची जी जिवंत वस्तू आहे ती स्त्रीच्या अंतकरणामध्ये जेवढी आहे तेवढी पुरुषाकडं नाही, थोडीशी टक्केवारी कमी आहे. कशी कमी आहे? फक्त 2च मिनिट घ्यायचेत आपल्याला. बाळांतपणाचा दवाखान्यातला प्रसंग तुम्ही डोळ्याच्या समोर घ्या. 2 दिवसापासून बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही, बाळ आडवं बसलंय, त्यावेळेला डॉक्टरही परेशान आहे. बाळांतपण या शब्दाचा अर्थच अतिशय गहन आहे. कशाला म्हणतात बाळांतपण? जन्मलं तर बाळ नसता त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांतपण. आणि ज्ञानोबारायांनी प्रमाण लिहून ठेवलं याचं. 9 मास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननीये दुःखे धाय मोकली, स्मरे त्या हरिहारा ध्याई श्रीकृष्ण माऊली, पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. दवाखान्यामध्ये डॉक्टरनं त्या बाईच्या मालकाला हात जोडले. ओ रामभाऊ, दोन्हीपैकी एक जगल. पत्नी तुम्हाला असावी असं वाटत असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ जगवण्याची इच्छा असेल तर तुमची पत्नी जगणार नाही, वेळ कमी आहे, बोला काय करायचं? त्या बाईचे मालक म्हणले, डॉक्टर साहेब 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो मी, पण लवकरात लवकर बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या आणि माझी पत्नी सुरक्षित ठेवा. पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट. डॉक्टर त्या बाईजवळ गेले आणि हात जोडले, ताई वेळ कमी आहे, बाळ आडवं बसलंय, तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ जगावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जगणार नाही, काय करायचं बोला. इकडं लक्ष द्या. त्यावेळेला जन्मदाता शेतकरी वारकरी बाप त्या बाईला आठवला आणि गळ्यातली पवित्र तुळशीची माळ हातामध्ये धरली आणि पांडुरंगाची शपथ वाहिली त्या माऊलीनं. डॉक्टर साहेब, खरं सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचवल्याशिवाय माझे बाबा कधी जेवत नाही हो, आणि बालहत्याचं पाप आम्ही कोण्या जन्मात फेडावं? हातामध्ये माळ धरली, पांडुरंगाची शपथ वाहून सांगते, डॉक्टर साहेब तुम्हाला, मी या घडीला मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीत जन्म घेणारं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. याला म्हणतात लेकुराचे हित. लेकुराचे गीत, 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 लेकुराचे गीत. Why am I
डॉक्टर साहेब, ज्ञानेश्वरी वाचवणाऱ्या बापाची मुलगी आहे मी. डॉक्टर साहेब, या घडीला मी मरण स्वीकारायला तयार आहे, पांडुरंगाची शपथ वाहते, पण माझ्या कुशीत जन्म घेणारं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. असं स्त्रीच्या अंतकरणात बाळाबद्दल वात्सल्य आहे, म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरलाय, अगोदर माता नंतर पिता. आता दुसऱ्या चरणामध्ये कन्या शब्द वापरलाय. हो, मुलीच्या जातीला जगद्गुरु तुकोबारायांनी प्राधान्य दिलं. मला सांगा, तुम्ही मुलगी जन्माला आल्याबरोबर आज कपाळावर आट्या पाडतात माणसं, पण मला खरं सांगा, तुम्ही मुलगी जन्माला आली नसती तर ज्ञानोबाराय जन्माला आले असते महाराज. मुलगी जन्माला आली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते. अरे नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हो गए शुक भीष्म हनुमान. आणि म्हणून इतकी पवित्र जात आहे माय माऊल्यांची. बघा तुम्ही, महिला मंडळी इकडे लक्ष द्या. अशी कोणती बाई आहे या कीर्तनामध्ये की त्या बाईनं आपल्या बापाची एक गुंठा जमीन मागितली? एक गुंठा गरीबाला देईल, नाही तर भिकाऱ्याला देईन बाप. जिथं दिलं तिथं जन्मभर नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून नखसुद्धा उघडं पडू देत नाही बाईची जात, जन्मभर जगत राहती. संस्कृतीने संपन्न असं जन्मभर बाई जगती. ती जगती कुणासाठी हो? महिला मंडळी, अनंत प्रकारचं दुःख भोगती, पण वर सुद्धा पाहत नाही माऊली. कोणासाठी जगती होती? फक्त म्हातारी जरी बाई असली का तरी जन्मभर दुःख भोगती, अनंत अडचणी भोगती, पण नाकाच्या शेंड्यावरची नजर ढळू देत नाही. त्याचं कारण आहे, जगती ती फक्त बापाच्या आबरूसाठी जगती महाराज. बाईची जात बापाच्या आबरूसाठी जगती. आणि पहिल्यांदा लग्नातून वाट लावताना रडती मुलीची जात. काय तिला इस्टेट पाहिजे असती का त्या रडण्यामध्ये? फक्त तिला एक दिसत असते की 5 दिवस माझ्या लग्नामध्ये माझा बाप जेवला सुद्धा नाही. हे दुःख मुलीला जाताना डोळ्यासमोर दिसत असतं. प्रत्येकाच्या मानावर मान टाकून मुलगी रडती, आजी येते मी आजी, पण माझ्या बाबावर लक्ष ठेव. आजोबा येते आजोबा मी, पण माझ्या बाबावर लक्ष ठेवा. मोठ्या भावाच्या मानावर मान टाकती बहीण आणि भावाला म्हणते, हे भैया दादा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. बहीण जाताना भावाला म्हणती, दादा येते मी, पण आपल्या बाबाचं वय झालंय, शेतीत कष्ट करायची ताकद नाही, तुला माझी शपथ आहे. लहान भावाला तसंच म्हणते. आणि हे कीर्तन बापावरचं आहे महाराज. मला घरी गेल्या गेल्या गंगाधर भाऊनं सांगितलं की महाराज, आमचं ह्याच्यामध्ये काहीच नाही हो, अगदी झिरोमधून हे सगळं आमच्या बापाने आम्हाला करून ठेवलं. ज्यांचा फोटो तुम्ही स्टेजवर पाहता की फोटोसुद्धा, त्या फोटोमध्ये सुद्धा किती त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे. कष्ट करून घर जगवलं, मुलाबाळासाठी सर्व विश्व उभा करून ठेवलं. आणि कीर्तनामध्ये माझं वाक्य आहे तुम्हाला, माणसाला बाप कधी कळतो महाराज? किती वयाचं झाल्यावर कळतो? बाप कधी कळतो माणसाला?
बाप महाराज मेल्यावर कळतो माणसाला. बरं का गंगाधर भाऊ, भारत भाऊ, सचिन भाऊ, बाप मेल्याच्या नंतर जर एखादं संकट आपल्यावर आलं तर त्या दिवशी शेतामध्ये जाऊन झाडाला धरून रडतो माणूस. आणि तिथं त्याच्या मनात येतं की इथं जर माझा बाप असता तर ही वेळ माझ्यावर आली नसती. हे कधी कळतं माणसाला? बाप मेल्यावर कळतं, जिवंतपणी कळत नाही माणसाला. मुलगी जाताना रडती बापासाठी, जन्मभर दुःख भोगती बापासाठी. सांगण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणून हे वडिलाचं पुण्यस्मरण आहे. पहिलं पुण्यस्मरण म्हणून प्रथम पुण्यस्मरण. आणि प्रत्येक वर्षी केलं तर त्याला पुण्यतिथी असा अर्थ होतो त्याचा. प्रत्येक वर्षी करू शकता तुम्ही. कारण जगामध्ये आई वडील फक्त दैवत आहे. कशी रे विट जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करुनी, विठ्ठलानीला रे सखा. कशी रे विट जोडली पुंडलिका. असो म्हणून जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर मुलीची न बापाची आहे. बाप मुलीवर प्रेम करतो, मुलगी बापावर प्रेम करते. पण सध्याचा काळ इतका वाईट आहे महाराज की पोटामध्येच मुलीला मारून टाकलं जात आहे. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे पहा. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. 2.5 महिन्याचा पोटातला गर्भ कापून टाकण्यासाठी बाईनं 10,000 रुपये दिले डॉक्टरला. अहो मुलगी मारण्यासाठी हातानं बाईनं 10,000 रुपये दिले. छनी हातोडा घेऊन डॉक्टर उभा राहिला. 2.5 महिन्याची मुलगी पोटातून ही बाहेरची कुजबूज ऐकती आणि पोटातून आईला मुलगी हात जोडती. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. आई तुला खरं सांगू मी, होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होवनी, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी, दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक माझ्या मायमाऊलींना माझा हा संदेश आहे की हा संदेश घरी घेऊन जा आणि जेणेकरून मुलगी कशी वाचल याची काळजी घ्या. म्हणजे आजचा कार्यक्रम हा पुण्यतिथीचा सार्थकी लागतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई 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 विठोबा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जगावं कसं त्याच्यासाठी गीता मरावं कसं त्याच्यासाठी भागवत. खूप महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत बघा. तुम्ही माणसाने देवाला कधी विसरू नये जिवंत आहे तोपर्यंत, आणि जगणं संपल्यावर मरणाला कधी विसरू नये. मरण का विसरायचं नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मरण ज्याच्या डोळ्यात आहे ना तो माणूस रस्ता चुकून जगत नाही महाराज. हिंदीमध्ये एक सुंदर गीत आहे पहा. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि वशिला कुठेही चालेल पण मरणाच्या बाबतीत वशिला चालत नाही. रोज गोड बोलणारी प्रत्येकाची मिट्टू आणि गोड बोलणारी पत्नी असू द्या पण सेजेची कामीन दूर राही. आमच्या एकनाथ महाराजांनी एक भारूड लिहिलंय आणि त्या भारुडामध्ये स्त्रीच्या जातीला उपदेश केलेला आहे. महाराज म्हणले कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करीन धन्यावर कमी करीन. म्हणून वैदिनीच्या रूपामध्ये भारूड लिहिलंय महाराजांनी. सुई घे पोत घे वाची फणी घे माय. केसारी फणी घे मैना काळी पुवत
बाराण्याला आयुष्य माघर धन्याला जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धन्याला आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है सब लोग इसी दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं म्हणून मरण विसरू नका गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे हित ज्यानी जगवलं तुकोबाराया म्हणले त्याची सेवा जर माझ्याकडून तुका मने माझा कडताती देवा 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 परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही कोणी कळना बोलता उद जगा देता कोणी कळना बोलता उद जगा देता परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही कोणी कळना बोलता उद जगा देता कोणी कळना बोलता उद जगा देता आ
मने मज घडो त्यांची सेवा. आईवडिलांच्या पोटी रत्नाची खान जन्माला आली आणि त्याची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी भाग्यवान माणूस आहे. याचा अर्थ असा की चांगल्या माणसाची सेवा करा. चुकीचा माणूस जिथून गेला तो रस्तासुद्धा 24 तास ओलांडू नका. चाणक्य नीती शिकवते, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. म्हणून चांगल्या माणसाची सेवा करा. चुकीच्या माणसाचा वारा सुद्धा तुम्हाला लागू नये याची काळजी घ्या. याचा अर्थ तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अभंगाचा भावार्थ संपला, वेळ संपला. कैलासवासी रंगनाथराव ज्ञानोबा सातपुते या भाविकाच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अनेक क्षेत्रातून प्रतिष्ठित मंडळी तुम्ही या परिवारावर प्रेम करून आलात, त्याबद्दल सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. स्टेजवर अगदी महामेरू समान आमचे मृदंगाचार्य, ज्ञानोबारायाच्या रूपामध्ये गायनाचार्य, नावं मला माहीत नाहीत त्याबद्दल थोडी क्षमा मागतो. पण वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारा संगमनेर तालुका महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ते मला चांगलं माहीत आहे. अनेक क्षेत्रातून या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे आणि तुम्हाला माझी विनंती आहे, माणसाने नियत सोडून जगू नये, त्याच्यासाठी कीर्तन आहे. बघा तुम्ही, संपत्ती ही कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही. माणसाला मोठं बनवते त्याची नियत. रस्ता सोडून कधी जगू नका. समुद्रासारखा आनंद प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. मरायची पाळी आली ना महाराज, तरी खोटं कधी बोलू नये माणसाने. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती. 1 लाख रुपये पंढरपूरला जाऊन फीस भरली आणि पांडुरंग दह्या दुधानं धुतला म्हणजे महापूजा झाली, हे तुकोबारायाला मान्य नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं तशी पूजा करू नको, फक्त खरं बोल, दुसऱ्याच्या दुःखात सामील हो. अनेक प्रकारचं सांगितलेलं आहे. झालेली सेवा शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा